नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राणी थोरात यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही आलेलो आहे पप्पांचं घर बघण्यासाठी। तर चला मी तुम्हाला घर दाखवते। आरती आणि रुद्रांश पण आलेला आहे। तर आपण हॉल पासून सुरुवात करूया। बघा, हा पूर्ण हॉल आहे। इकडं गॅलरी काढलेली आहे। मी तुम्हाला पूजेचा व्हिडिओ पण टाकणार आहे नंतर, पण आता बांधकाम चालू आहे। बघा इकडं, बघा अजून बांधकाम होत आहे। बघा, ही हॉलमध्ये फळजी टाकलेली आहे। हॉलमध्ये फडकी टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता। इकडे गॅलरी आहे, तर तुम्हाला मी गॅलरी पण दाखवणार आहे। हे हॉलचं तुम्ही बघून घ्या सगळं। हॉल भरपूर असा मोठा हॉल झालेला आहे। इकडून एंट्री आहे जिन्याकडून वरती घरात येण्यासाठी। अजून कलर फक्त एकच हात मारलेला आहे, वरचं पण राहिलंय त्यांचं योग्य ते काय भरपूर काम राहिलेलं आहे। हे काम करत आहेत पलीकड, हे लोक काम करत आहेत, अजून काम राहिले। बघा, आता आपण गॅलरीचं दाखवूया। आता गॅलरीला बाहेरून अशी फडची बसवलेली आहे। बघा, वरचं राहिले अजून थोडंसं, आणि खाली अशी फडची बसवलेली आहे। बघा बाहेरचा नजारा एकदम छान वाटत आहे। सगळं हिरवगार झालेलं आहे। बघा रुद्रांश, आरती, बघा किती छान वाटतंय बाहेरून। आता आपल्याला किचन बेडरूम बघायचं आहे। चला तुम्हाला दाखवते। तर आपण बेडरूम बघूया अगोदर। तर बघा, बेडरूम एवढी अशी मोठी झालेली आहे। एवढी अशी बेडरूम मोठी झालेली आहे, भरपूर मोठी, असं काही नाही की खूप छोटी आहे। पाऊण गुंड्याचं बांधकाम आहे। बघा, असं पोटमाळा काढलेला आहे वस्तू ठेवण्यासाठी। खूप छान वाटलं मला हे पोटमळे काढले, त्यामुळे आजकाल भरपूर फ्लॅटला पोटमळेच नसतात, त्यांनी स्वतःचं काम करून घेतलेलं आहे। हे बघा, इकडून पण खूप छान असा बाहेरचा नजारा दिसत आहे। हवा मस्तपैकी, असं लय घरं नाहीये आणि एकदम असं कोंडवडं पण नाहीये। बघा किती सुंदर असं बाहेरून वातावरण झालेलं आहे। हे झालं आपलं बेडरूम। बेडरूमला पण अशीच फडची बसवलेली आहे। बघा, कलरचं काम चालू आहे। एक हात कलरचा मारून झालेला आहे। बघा, तर आता आपण इथं बघूया काय आहे। इथं बाथरूम आहे। बघा, एवढं असं बाथरूम मध्ये पण ही फडकी टाकलेली आहे अशा कलरची। खिडकी एवढी मोठी मस्त खिडकी बसवलेली आहे। मोठीच्या मोठी हवा येण्यासाठी खूप चांगली। मग इथं पण काम चालू दिसतंय का? कामचा हात लागला, इथं बोट लागले, काम चालू आहे अजून। आणि हे बाथरूम आहे। बघा, बाथरूम मध्ये किती छान असं यांनी दगड बसवलेला आहे कपडे धुण्यासाठी। तिथे एक बाथरूम होणार आहे, आणि इथं पण अशी फडकी बसवलेली आहे। त्याला पण मस्त अशी खिडकी लावलेली आहे। खिडक्या पाहिजेच बाथरूमला। बघा किती छान असं। चला आरती, चल तिकडे किचन दाखवू। किचन अजून कलर मारलेला आहे, त्यामुळे वल्ला आहे कलर। बघा, वल्ला दिसतोय का? एक हात झालाय कलरचा। हे किचन आहे। बघा, इथं 2 हात मारून झालेले आहेत कलरचे, इथं 1 हात मारून झालाय, दिसतंय का फरक? किचन बघू, किचन बघा, ते माणसांचं काम चालू आहे म्हणून त्यांनी त्यांचे जेवणाचे डबे ठेवले। हे बघा, मस्त अशी किचनला फडची बसवलेली आहे। ते छान वाटते ही पण फडची। इकडं पण पोटमळे केलेले आहेत त्यांनी।
बघा इथे एक खिडकी आहे किचनला, अजून खिडक्या बसवायच्या राहिल्यात आणि इथे एक खिडकी आहे आणि एवढं मोठं असं किचन झालंय. तुम्हाला दाखवते बघा, इथपासून ते इथपर्यंत असं भरपूर मोठं किचन झालेलं आहे. ह्यांना फर्निचर करायचं आहे त्यामुळे त्यांनी काही काढापैची मांडणी बसवलेली नाहीये. इथं मला वाटतं देवघर करणार आहेत म्हणून एवढी जागा सोडलेली आहे. बघा मला किचन कसं वाटलं मला सांगा. इकडून पण असा पोटमाळा आहे बघा, वरून दाखवते तुम्हाला. बघा आता इथून पण पोटमाळा आहे, इकडच्या साईडला पण आहे आणि एवढं मोठं असं इकडच्या साईडला पण पोटमाळा आहे. भांडी घ्यायला जवळच होतं, लय असं उंच नाही आहे का, दिसलं की मला सहज जाऊ शकतो, एवढा मस्त आहे. आणि किचनला तुम्हाला फडची दाखवते. किचनला पण अशीच फडची बसवलेली आहे बघा. तिथं पण कलरचं काम चालू आहे बघा. हे हॉल इकडच्या साईडचा, तो बेडरूम इकडच्या साईडचा आणि ते गॅलरी आणि इकडं किचन. किचन बघू शकता. आपण टेरेसला जाणार आहोत, टेरेसला पण तुम्हाला दाखवते. आपण टेरेसला जाऊया, टेरेस पण दाखवते तुम्हाला. तिथं पण एक छोटीशी रूम निघलेली आहे, ती पण दाखवते. टेरेसला चाललो आहे आपण, तिथं काम चालू आहे अजून. बघा केवढी मोठी एकच फडची आहे, एवढी मोठी अशी एकच फडची बसवली. इथं पण आहे, माझ्या चुलत्याचं आहे घर, त्यांचं पण बघा काम चाललंय अजून. त्यांचं नाही एवढं पूर्ण झालं बघा, इथं पण काम चाललेलं आहे बघा. त्यांनी पण छान अशी फडची बसवलेली आहे. खालचं पण चांगलं चाललंय, बाथरूमचं चाललंय त्यांच्या. इकडे नाही जाऊ शकत, लय राड आहे, पडायची भीती वाटते इथून. आम्ही टेरेसला चालले बघा. आरती बघा, टेरेसला किती छान असं वातावरण झालंय ना, काही सांगू. छान मस्त थंडगार वारा सुटलेला. बाहेरचा नजारा त्यांचा. इथे एक रूम निघलेली आहे, तर तुम्हाला वरनं सगळं पहिल्यांदा बॅकग्राऊंड दाखवते. किती छान वाटते बघा. लागलं असतं मला यात बघा. इथं कसं पडलंय राडा, बांधकाम चाललंय. किती छान वाटते बघा, एकदम मस्त नजारा झाला. पाऊस पडलेला आहे त्यामुळे इकडच्या साईडला नाही जायचं. बघू शकता किती छान असं झालंय. किती छान वाटतं इथून टेरेस बघायला. सगळं पाठीमध्ये इकडचं पण दाखवते तुम्हाला, इकडचं पण दाखवते. इथे छान असं वातावरण झालेलं आहे. आता पुढून दाखवते. हाय कर सर्वांना, हाय. चला मी तुम्हाला एवढं असं टेरेस झालेलं आहे आणि टेरेसवरची रूम दाखवते बघा. इथं टेरेसवर छोटीशीच रूम झालेली आहे. पांढरी फडची बसवलेली आहे. जरा घाण पाय त्यामुळे दिसत नाही. पांढरी फडची बसवलेली आहे. आप्पा दादा मोबाईल बघतोय. इथं एक खिडकी बसवली आणि इथं एक फोटमाळा काढलेला आहे बघा. तिथं पण एक हात मारलाय कलरचा. हे आमचे वस्तात, सगळं काम हेच बघतात. मला म्हणतोय जा तिकडं, पण काय पण कशाला काढते का बघा. बाथरूमला अशी फडची बसवली आहे आणि हे बाथरूम. तर बघा हे बाहेरचा नजारा. आता तुम्हाला मी
तर आपला हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि पप्पांचं घर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला पूजेचा व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाय बाय.